नमस्कार मंडळी, मी केवल नरेश द केवल वॉइस या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मंडळी, सध्या महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवरून आपल्याला महायुती सरकारमध्ये एक वाद पाहायला मिळत आहे आणि त्यामध्ये दोन जिल्ह्यांची चर्चा सर्वात जास्त होत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। ती म्हणजे नाशिक जिल्ह्यावरती गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून झालेली नियुक्ती आणि रायगड जिल्ह्यावरती आदिती तटकरे यांची पालकमंत्री म्हणून झालेली नियुक्ती। परंतु मंडळी, माझा आजचा प्रश्न हा आहे किंवा आजचा मुद्दा हाच आहे की पालकमंत्री पदाची नियुक्ती तसेच पालकमंत्री पदामुळे खरंच महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विकास झालेला आहे का? मुळात म्हणजे पालकमंत्री पद हे घटनात्मक स्वरूपाचं पद नाही आहे। पालकमंत्री पदाची सुरुवात ही महाराष्ट्रामध्ये 2004 साली राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारने पालकमंत्री पदाची सुरुवात केली होती। त्यामुळे माझा जो सुरुवातीला म्हटलं की माझा आजचा प्रश्न हाच आहे की 2004 पासून ते 2024 पर्यंत महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विकास खरंच झालेला आहे का? 2004 पासून 2024 पर्यंत ज्या जिल्ह्यांवरती ज्या पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली होती ते कोणत्याही सरकारमधले असू द्या, पालकमंत्री राष्ट्रवादीमधले असू द्या, काँग्रेसमधले असू द्या, शिवसेनेमधले असू द्या, कोणत्याही पक्षातले असू द्या, परंतु 2004 पासून 2024 पर्यंत महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा खरंच विकास झालेला आहे का? यावरती तुमचं मत काय आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्म लिंक देणार आहे। त्या लिंकमध्ये तुम्हाला जर असं खरंच वाटत असेल की तुमच्या जिल्ह्यांचा विकास झालेला आहे तर तुम्ही तिथं हो म्हणा, किंवा नसेल झाला असेल, तुमच्या जिल्ह्यांचा खरंच विकास नसेल झाला असेल, जे कोणी पालकमंत्री आजपर्यंत आले तुमच्या जिल्ह्यावरती किंवा ज्यांची नियुक्ती झाली किंवा जे पालकमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं, तर अशा पालकमंत्र्यांची तुम्ही नावं, त्यांनी कोणती कामं केली किंवा कोणती कामं केली नाहीत किंवा तुमच्या जिल्ह्यांच्या नेमक्या त्या समस्या कोणत्या आहेत ज्या पालकमंत्रींकडून पूर्ण झाल्या पाहिजेत, त्या पालकमंत्र्यांकडून त्या सोडवल्या पाहिजेत किंवा त्यांच्यावरती काम झाले पाहिजे। त्यामुळे आता जे नवीन पालकमंत्री नियुक्त झाले आहेत, नाशिक आणि रायगड जिल्हा सोडला तर ज्या बाकींच्या जिल्ह्यावरती जे पालकमंत्री आता नियुक्त झालेत ते खरंच जिल्ह्यांचा विकास करणार का असं तुम्हाला वाटतं का? जर याचं उत्तर तुम्ही मला त्या कमेंट बॉक्समध्ये किंवा गुगल फॉर्ममध्ये तुम्ही द्या। तर गुगल फॉर्मची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तो गुगल फॉर्म तुम्ही भरा। तुमच्या जिल्ह्यातल्या काय समस्या आहेत, तुमच्या जिल्ह्यांचा खरंच विकास झालेला आहे का, आणि त्या साली कोणते पालकमंत्री होते, कोणत्या पक्षाचे होते, त्याची माहितीही तुम्ही तिथं द्या। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा। आणि तसेच माझ्या द केवल वॉइस या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।